नमस्कार शेतकरी मित्रांनो, डॉक्टर सर्वांते चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता हे मका अधिक तूर असं ह्या ठिकाणी पीक लावलेलं आहे। आता हे तुरीचे शेंडे खोळणी चालू आहे, तर मजुरांचा प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी हे छोटंसं यंत्र आहे, बॅटरीच्या पंपावर चालणारं यंत्र आहे। हे यंत्राच्या सहाय्याने आपल्याला तुरीचे शेंडे कापायचे आहे। तुरीचे शेंडे कापण्यामागे उद्दिष्ट एकच आहे शेतकरी मित्रांनो, की शेंडा खुळला म्हणजे त्याला जास्तीत जास्त फुटवे येत असतात। जेवढे तुरीला जास्त फुटवे तेवढ्या फळफांद्या म्हणजे तुरीला जास्त शेंगा येणार आहे आणि शेंगा आल्यामुळे पर्यायाने 25 ते 30% तुमचं उत्पन्न या ठिकाणी वाढणार आहे। जर का तुम्ही तुरीची खुळणी करत नसाल, आता हे दुसरी शेंडा खुळणी चालू आहे आमची। याच्या 3 स्टेजमध्ये करायला पाहिजे। ज्यावेळेस तूर 1 ते 1.25 फुटाची असते त्यावेळेस, आता हे थोडी आमची लेट झाली आहे शेंडा खुळणी काही कारणास्तव, म्हणजे 3 शेंडा खुळणी जर का आपण केल्या तर पर्यायाने आपलं कमीत कमी 30% तुरीचं उत्पन्न या ठिकाणी वाढणार आहे आणि तुरीची हाईट जास्त होणार नाही, कमी हाईट, उत्पन्न चांगलं, फवारे मारण्यासाठी सुद्धा सुलभ हे शेंडे खुळणीमुळे होत असते। एवढंच नाही शेतकरी मित्रांनो, हे मशीन आपण हँडल करत असताना अतिशय काळजी घ्यायची। चष्मा असेल तर चष्मा जरूर लावा डोळ्यांना, कारण हे जे आपण ज्यावेळेस हे काटल्यानंतर हे असं उडल्यानंतर हे डोळ्यात जाण्याची दाट शक्यता असते, त्याकरता चष्मा वापरायचा। आणि शेतकरी मित्रांनो, आपण पाहतो की या ठिकाणी आता तुरीकडे जास्त शेतकऱ्यांचा कल आहे, कारण कमी खर्चात आणि चांगल्या प्रतीचं उत्पन्न देणारे हे हे पीक आहे। कमी खर्च म्हणण्यापेक्षा मनुष्यबळ याला कमी लागत असते, म्हणून तूर मका या पिकांकडे शेतकरी आता जास्त वळताना आपल्याला दिसत आहे। आता राहिला प्रश्न मकाचा, तर मकापासून इथेनॉलची निर्मितीचे मोठमोठाले कारखाने गडकरी साहेबांनी टाकल्यामुळे आता मकाला सुद्धा अच्छे दिन आलेले आहेत। त्यामुळे भविष्यात मका तूर हे पीक नक्कीच शेतकऱ्यांना तारणार ठरेल अशी आशा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।